लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आज 12वा हप्ता वाटप संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आजपासून होणार 12व्या हप्त्याचे पैसे जमा. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. एकदम ऑफिशियल व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन अपडेट आलेली आहे. आज तारीख आहे 4 जुलै. जून महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येणार आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी नागपूर, पुणे, मुंबई सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींची अखेर फायनली आता प्रतीक्षा संपत आलेली आहे, संपलेली आहे. जवळपास पैसे आता सर्वांना मिळणार आहेत. ठीक आहे. सर्व बहिणींना आता पैसे वाटप करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यासाठी आता 3600 कोटी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे. 3600 कोटी निधी. बघा, आता खरंच लाडक्या ताईला, आता खरंच लाडक्या बहिणीला पैसे येणार आहेत. 100% पैसे येणार आहेत. कारण की आता ऑफिशियल GR आलेला आहे. GR एकदा आला की तुम्हाला माहित आहे पैसे 100% मिळणार म्हणजे मिळणार. कारण की नियोजन झालेलं आहे, निधीची सोय झालेली आहे. महिला व बालविकास विभागाला निधी वितरित सुद्धा केलेला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, आजचा दिवस महत्वाचा, उद्याचा दिवस महत्वाचा. तसेच या पैसे वाटप किंवा या वितरणाच्या कार्यक्रमामध्ये 3 दिवस महत्वाचे असणार आहेत. आजचा, उद्याचा आणि परवाचा. तर बघा, वितरण आता सुरू होणार आहे. बघा, GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. बघा, 3600 कोटी निधीपैकी बघा आता काही महिला अपात्र झाल्यात. त्यामुळे 2985 ते 84 कोटींचा निधी आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जून हप्त्यासाठी वाटप केलं जाणार आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे ऑफिशियल GR दाखवणार आहे. बघा, एकदम ओरिजिनल आजची ही लेटेस्ट अपडेट आहे. तर बघा, आजपासून 12वा हप्ता फायनली जमा होत आहे. सर्व बहिणींची फायनली प्रतीक्षा संपली आहे. विशेष म्हणजे या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितली होती. तर बघा, हा तुमच्या समोर GR आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा. बघा, महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. तर या GR मध्ये काय म्हटलेलं आहे आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, पहिला संदर्भ आहे. एकूण 3 संदर्भ या GR मध्ये आहेत. तर बघा, पहिला संदर्भ महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी पाहू शकता. वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थ तुम्ही पाहू शकता. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय सम क्रमांक पाहू शकता. बघा, 30/4/2025 ते 28/5/2025 या संदर्भातील हे सुद्धा 3 महत्वाचे निर्णय झालेले आहेत. तर आता बघा, या ठिकाणी GR तुम्हाला दाखवतो. तर या GR मध्ये आता स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. तर बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण धोरणात दरमहा 1500 इतकी रक्कम देण्यात येते. तर बघा, लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाची रक्कम ही दिली जात असते. आणि आता या जून महिन्याची म्हणजेच 12व्या हप्त्याची 1500 रुपयाची रक्कमचा निधी आता वितरित झालेला आहे. तर बघा, लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, वर्ष 2025-26 या वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणीसाठी बघा लेखा शीर्षक आर्थिक सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2984 कोटी अक्षरी बघा तुम्ही पाहू शकता इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती. बघा, आता एवढा निधी जवळपास 2885 कोटींचा निधी आता वाटप होत आहे. बघा, फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहे ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, हे लक्षामध्ये घ्या. आता बघा, ज्यांचं लिंक नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. कारण की हे जे पैसे ट्रान्सफर होणार आहेत हे पैसे DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असणार आहे. त्यामुळे आधार संलग्न बँकेतच हे पैसे येणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे.
ऑथेंटिक अपडेट आलेले आहे. 12 हप्त्यासंदर्भात 12व्या हप्त्यासंदर्भात खुशखबर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेभाऊंनी दिली खुशखबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली खुशखबर. उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली खुशखबर. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींना दिली गुड न्यूज. ती गुड न्यूज काय आहे सर्व आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. तर बघा जबरदस्त अपडेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते आपण सर्वात अगोदर पाहूया. तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणींना जसे 11 हप्त्याचे पैसे टाइम टू टाइम मिळाले, व्यवस्थितपणे दरमहा मिळाले, तसेच आता 12व्या हप्त्याचे पैसे देणार आणि लगेच ताबडतोब देणार. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन माझ्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये 5 वर्षांमध्ये आमचं महायुतीचं सरकार देणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 5 वर्षांमध्ये 100% 2100 रुपये मिळणार आहेत. आता उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हणाले ते पाहूया. तर बघा अजितदादांनी दिली महिलांना खुशखबर. आता ती जबरदस्त अशी खुशखबर आहे. ती काय आहे तर बघा माझ्या लाडक्या बहिणींनी जून हप्त्याच्या लाभासाठी जवळपास 1 महिना वाट पाहिली आहे. आता 3600 कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे. आता आजपासूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादांनी गुड न्यूज सर्व महिलांना दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बघा ज्यांनी ही योजना सुरू केली होती, ज्यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली होती, त्यांनी सांगितलेलं आहे आता अजून माझ्या लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी वाट पाहायला लावणार नाही, लगेच पैसे आता जमा होतील. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे आता सध्या आम्ही लाडक्या बहिणीला 1500 देत आहोत, 1500चे 2100 आम्ही करणार आहोत, त्यानंतर 2100चे 2500 करणार आहोत, 2500चे 3000 करणार आहोत. हा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये पैशामध्ये मिळणाऱ्या लाभामध्ये निश्चितच 100% वाढ होणार आहे. तर बघा माझी लाडकी बहीण योजना जबरदस्त सर्वात मोठी अपडेट आणि ती ऑथेंटिक अपडेट अशी आहे की निधी आता उपलब्ध झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि लवकरच आता होणार आहेत बँक खात्यामध्ये पैसे जमा. आजचा शासनाचा GR आलेला आहे. तर बघा हा GR मगाशी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यामुळे आता 100% पैसे जमा होणार आहेत. पैशांचा आता पाऊस होणार आहे आणि लाडक्या बहिणींचा जो हा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला दर महिन्याला मिळणार म्हणजे मिळणार आणि दर महिन्याला प्रत्येक महिन्याला हप्ता सुरूच राहणार. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले यशस्वी वर्ष आता पूर्ण झालेलं आहे, आता कंप्लीट झालेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सूचना बघा आता सध्या सर्व महिलांना सूचना आहे. भरपूर महिलांनी कमेंट्स केल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये की दादा अजूनपर्यंत आम्हाला जूनचा हप्ता आला नाही. तर सर्व महिलांना सूचना आहे, खूप थोड्याच बहिणींना पैसे मिळाले आहेत, राहिलेल्या सर्व महिलांना पैसे मिळणे अजून बाकी आहे, हे लक्षामध्ये घ्या. जवळपास 95 ते 98% बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत. जवळपास 1 ते 2%च महिलांना फक्त पैसे मिळाले आहेत. त्यामुळे राहिलेल्या सर्व बहिणींना आता हा लाभ टप्प्याटप्प्याने वितरित होणार आहे. तर बघा 3600 कोटींचा निधी आता वितरित होत आहे. आजपासून फायनली हे वाटप सुरू झालेलं आहे. जून हप्त्याचं गिफ्ट आता तयार आहे आणि जुलैच्या गिफ्ट सुद्धा आता लवकरच तयारी सुरू होणार आहे. जुलै महिन्याचे पैसे सुद्धा बहिणींना लवकरच आता मिळणार आहेत. तर बघा जून हप्त्याचे गिफ्ट आता तयार झाले आहे. महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. 3600 कोटींचा आता पाऊस पडणार आहे. सर्वच लाडक्या ताईंना हा लाभ मिळणार आहे. तर बघा लगेच सर्व महिलांनी तुमचं बँक खाते चेक करा. तुमच्याही खात्यात आले असतील 1500 रुपये. आज नाहीतर उद्या नाहीतर परवा या 2 दिवसामध्ये 100% तुम्हाला जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा लाभ वितरित होणार आहे. सर्वच पात्र महिलांना हे पैसे मिळणार आहेत. आता बघा आजची लेटेस्ट अपडेट, आज पैसे ट्रान्सफर केले आहेत म्हणजे निधी महिला व बालविकास विभागाने कडे ट्रान्सफर केलेला आहे. आता कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा गेल्या काही दिवसापासून महिलांच्या मनात एकच प्रश्न होता, जून महिना संपला तरी पैसे आले नाहीत. पण आता त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितले की राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एकूण 3600 कोटी रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे संबंधित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा मेसेज तुम्ही पाहू शकता. हा पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. पैसे भरपूर बहिणींना जमा सुद्धा झालेले आहेत.
तर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट आज केले पैसे ट्रान्सफर. आजची सर्वात मोठी जबरदस्त अपडेट 2.5 कोटी महिलांच्या अकाउंटला पैसे आज डीबीटी केले आहेत. पैसे आज पाठवलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आता टप्प्याटप्प्याने सर्व महिलांना आज उद्या परवा या 2 दिवसामध्ये 100% लाभ मिळणार आहे. तर बघा आज पैसे आल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज येणार आहे. 1500 रुपये जून महिन्याचे जमा झाल्याचे, जून हप्त्याचे जमा झाल्याचे. लवकरच आता सर्व बहिणींना हा लाभ जमा होणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून 100% पैसे वितरित होणार आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. सर्वच महिलांना हा लाभ वाटप होणार आहे. तर आता तुम्हाला पैसे वाटपाची डायरेक्ट फिक्स तारीख सांगतो कधी तुम्हाला लाभ मिळेल. तर बघा 4 जुलै आज शुक्रवारी आज सुद्धा काही महिलांना पैसे मिळतील. त्यानंतर 5 जुलै शनिवारी सुद्धा काही बहिणींना पैसे येतील. त्यानंतर परवा दिवशी 6 जुलै असणार आहे. त्या दिवशी रविवार असल्या कारणाने सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. सर्व बँका बंद असणार आहेत. त्या दिवशी फक्त पैसे येणार नाहीत. त्यानंतर उरलेल्या महिलांना ज्या महिलांना 4 जुलै 5 जुलैला पैसे नाही मिळाले त्या बहिणींना 7 जुलै सोमवारपर्यंत पैसे जमा होणार आहेत. तर बघा सर्व महिलांना 7 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत 100% 12व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.